नमस्कार. आज 27 मे. आमचे आदर्श विकास पुरुष, देशाला नवी गती देणारे असे कीर्तिमान नितीनजी गडकरी साहेब यांचा आज वाढदिवस. नितीनजी गडकरी यांनी ज्या दिवसापासून रस्ते विकास मंत्रालय किंवा परिवहन मंत्रालय हा चार्ज घेतला तेव्हापासून देशाच्या नव्हे तर जगाच्या पटलावरती क्रांतिकारक असं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं जाळं भारत देशात बसवलं. ज्या देशाचे रस्ते चांगले, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं, तोच देश प्रगत होतो किंवा प्रगती करतो. आज भारत या इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं एवढं जोमाने वाढत असल्यामुळे आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. ज्या देशाचे रस्ते चांगले तो देश विकसित, हे अमेरिकेचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर एक विजन ठेवून, पुढचा रोड मॅप लक्षात ठेवून गडकरी साहेबांनी डेव्हलप केलं आणि देशाला प्रगतीपथावर नेलं. बरं, हेच करत असताना फक्त ते रस्ते विकास किंवा ह्या गोष्टीवर थांबलेलं नाही. अनेक सामाजिक कार्यक्रम असेल, व्हिजन असेल, नॉन कन्व्हेन्शन एनर्जी असेल, MSME मंत्रालय सुद्धा काही दिवस त्यांच्याकडे होतं. तर जास्तीत जास्त लोकांना त्या माध्यमातून रोजगार कसा निर्मिती होईल, त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे गडकरी साहेबांचं, की तुम्ही नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. स्टार्टअपच्या माध्यमातून असेल किंवा सूक्ष्म लघु उद्योगाच्या माध्यमातून असेल, तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता कायम त्यांचा भर असतो. कुठलेही त्यांचा संवाद भाषण आपण बघा, त्यामध्ये नवनवं टेक्नॉलॉजी आपण कशी आत्मसात करू. मग इलेक्ट्रिक गाड्या असतील, पेट्रोल आपल्याला जे आयात करावं लागतं त्याच्यावर पर्याय म्हणून इथेनॉलच्या गाड्या असतील, किंवा आता नव्याने वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत त्याच्यावर भर देऊन त्याचा अभ्यास करून गडकरी साहेब कायमस्वरूपी आपलं म्हणणं वेगवेगळ्या व्यासपीठावर मांडून ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करतात. अशा दृष्ट्याने त्याला देव उदंड आयुष्य देव अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो.